नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी मापे स्क्रीनवर दिली. त्याप्रमाणे आज आपण कटिंग करून द्या. पहिल्यांदा आपण मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. परंतु यासाठी हे अस्तरचं ब्लाऊज आपण कट करतोय. तर पहिल्यांदा आपण अस्तर असं हे घ्यायचं आहे. 80 सेंटीमीटर आपण अस्तर घेतलं आहे. व्यवस्थित स्ट्रेट लाईनमध्ये कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. यासाठी आपण कैचीच्या सहाय्याने व्यवस्थित असं अस्तर सरळ करून घेऊ. पहिल्यांदा आपण सरळ करून घ्यायचं आणि मागच्या भागाची पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊ. उंची आपली 14 आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15 इंच मेजर टेपच्या सहाय्याने घ्यायचं आहे. तसेच मेजर टेपच्या सहाय्याने 5.5 शोल्डर 5.5 म्हणजे 5.5 शोल्डर मुंडा खोली 6 घ्यायची आपण आणि त्यावरती सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. मुंडा खोलीवरती छातीचा चौथा भाग आपला 9.5 आहे. 38 छातीचा चौथा भाग 9.5 आहे. अधिक 2 इंच आपण मार्जिन घेतले. तसेच कमरेचा चौथा भाग आपला 32चा 8 आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन. असं घेऊन ही लाईन अशी स्ट्रेट ड्रॉ करायचे. आता आपण मागचा भाग कट करतोय म्हणून मागील मुंड्याचा शेप हा 1.5 इंचावर घ्यायचा आहे. अशा प्रकारे वरती अर्धा इंच पॉईंट देऊन शेप देऊन मागच्या भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपली ही मागच्या भागाची कटिंग व्यवस्थित झालेली आहे. कट करून घेऊ आपण पहिल्यांदा ती व्यवस्थित अशी कट करून घ्यायचे. आता आपण ह्याच अस्तरवर पुढील भागाची कटिंग करणार आहोत. व्यवस्थित कटिंग झाली पाहिजे. आता आपण पहिल्यांदा जो भाग कट केलेला होता तो मागचा भाग पुढे ठेवायचा आहे. परंतु आपण हुकलूकसाठी अर्धा इंच बंद भागाकडून हुकलूकसाठी अर्धा इंच आपण पॉईंट टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जेणेकरून आपल्याला ते हुकलूकसाठी उपयोगी आहे. त्यासाठी अर्धा इंच पुढचा भाग वाढवायचा आहे आणि त्याच्यावरती मागचा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे आणि तो आपण पॉईंट आखून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण तो ड्रॉ करून घ्यायचा आहे मागचा भाग व्यवस्थित. आता याच्यामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पुढच्या भागामध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना पुढच्या भागामध्ये कोणकोणते बदल होतात ते मी तुम्हाला समजवते. हे पहा, आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. त्याच्या पुढे 2 इंच माया घेणार आहोत. अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि कमरेच्या इथून तो भाग 1.5 इंचाने पुढे वाढवायचा आहे. आता मागील भाग हा पुढील भाग हा मागील भागापेक्षा अर्धा इंचाने वाढवू द्यायचा आहे. अशा प्रकारे अर्धा इंचाने वाढवायचा आहे पुढचा भाग. आपण पहिल्यांदा मागील भाग ड्रॉ करून घेतला होता त्याच्यावरतीच पुढील भाग आपण ड्रॉ करून घेतोय. हे पहा, आपण इथे 1.5 इंच पुढे वाढवलेला आहे आणि जो अर्धा इंच वरून वाढवला होता तिथून 1.5 इंचाच्या पॉईंट वाढवला होता तिथपर्यंत वाढवायचं आहे. लाईन ड्रॉ करायची. आता आपण हा पुढील मुंड्याचा शेप 1 इंचाचा द्यायचा आहे आणि पुढील कर्व हा देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. आता आपल्या याच्यामध्ये टक्स मारायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढील टक्सचा काय काय बदल होणार ते बघा. पॉईंटवरती 3.5 इंचाचा आपण पॉईंट घ्यायचा आहे आणि उंची ही 4.5 इंचाची टक्स पॉईंटची उंची घ्यायची आहे. 4.5 आणि तोच पॉईंट हा काखेमध्ये जाणार आहे. असा कर्व आकारामध्ये जॉईन करून घ्यायचा आहे आपण तो. इथून आपण जो 1.5 इंच पुढे वाढीव केला होता तो 1.5 इंच इथे आता मार्किंग करून घ्यायचा आहे आणि टक्स पॉईंट उंचीला 2 इंचाचा द्यायचा आहे. इथून इथे 2 इंच आणि हा आकार आहे तिथून हा असा शेपमध्ये आपण आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला आकार. आता आपण पुढील भागाची आपली मार्किंग झालेली आहे. आता आपण हा भाग कट करून घेऊ. तुम्हाला आता तुम्ही आता पाहिला असेल की मागील भागापेक्षा पुढील भागात कोणकोणते बदल आहेत. आता आपण हा जो टक्स पॉईंट टाकला होता तिथून हा आपण कट करून घ्यायचा आणि हा आपण 1.5 इंच जो पॉईंट टाकून घेतला होता. आता मी तुम्हाला दाखवते बघा. हा 1.5 इंच जो आपण पॉईंट घेतला होता तो आपण तिकडे वाढवलेला आहे म्हणजे कमरेच्या भागाला वाढवलेला आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट कट करून बाजूला करायचा जेणेकरून
स्टिच करताना तो पफ आकार म्हणजे पुढे पफ येईल, व्यवस्थितपणे पफ येईल यासाठी. आता आपण जो आपल्याला काखेमध्ये खालीवर व्हायला नको यासाठी आपण हे जो पुढचा भाग वाढविला होता अर्धा इंचाने, तो असा मागील भागाला व्यवस्थित मेजर टेपच्या सहाय्याने मार्किंग करून पुढील भाग वाढीव आहे ना, तो एक्स्ट्रा कट करून टाकायचा. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे कट कर कट करून टाकायचं असं व्यवस्थित. आता आपण पुढील गळ्याची कटिंग करणार आहोत. त्यासाठी शोल्डर आपल्याला तयार 2.5 इंच असणार आहे. त्यासाठी गळारुंदी ही 2.25 देणार आहोत व तयार शोल्डर हा 2.25 इंच आणि माया वगैरे घेऊन आपली शोल्डर पट्टी ही 2.25 इंचाची तयार होते. पुढील गळा हा 6.5 इंचाचा आपण मार्किंग करतोय. आता आपण पुढील गळ्याला शेप देऊन घेऊ. अशा प्रकारे पुढील ही भागाची आपली कटिंग झालेली आहे. गळ्याचीही कटिंग झालेली आहे. आता आपली ही कटिंग झालेली आहे, ते आपण बाजूला ठेवू. आता मागील गळ्याचं आपण कटिंग करणार आहोत. अर्धा इंच खाली कमरपट्टी लावण्यासाठी व लेडीजला म्हणजे 2.5 इंचाची आपली पाठची पट्टी राहणार आहे. त्यासाठी पाव इंच एक्स्ट्रा घेऊन आपण अशी मार्किंग करून घेऊ. गळारुंदी खालून 3.5 इंचाची घेऊ. वरून आपण पुढील गळ्याला जशी 2.25 इंचाची गळारुंदी टाकली त्याचप्रमाणे गळारुंदी देऊ व आकार हा व स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. यासाठी पहिल्यांदा वरून अर्धा इंच शोल्डर शिवण्यासाठी व दोन्ही भागाचा मध्य काढायचा आहे. आणि आता आपण गळा ड्रॉ करणार आहोत. आता त्याचाही त्या उरलेल्या भागाचाही आपण मध्य काढून घ्यायचा आहे. इकडे पाऊण इंचापर्यंत असा मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा शेप मध्यात घेऊन गेलोय. आता याही दोघांचा मध्य काढायचा आहे आणि इकडे जवळजवळ 1 इंचापर्यंत आतमध्ये आपण पॉईंट टाकून घ्यायचा आहे. 0.75 किंवा 1 इंचापर्यंत आपण पॉईंट टाकून घ्यायचा आणि हा शेप असा म्हणजे इथे आपली नॉट लागणार आहे. यासाठी आपण पॉईंट टाकून घेतला आणि तो शेप असा गळ्याचा व्यवस्थित असा तयार होतोय. आपला बॅकनेक रेडी आहे. आता आपण हा कट करून घेऊ. हा पहा किती सुंदर छान असा आपला गळा तयार आहे. मी तुम्हाला हा गळा ओपनही करून दाखवते. पहिल्यांदा आपण मागे टक्स उंची आणि टक्स रुंदी 4-4 इंचाची टाकले आणि तो टक्स अर्धा इंचाचा नेहमीप्रमाणेच आपण बॅक पार्टला कट करतो त्याप्रमाणेच अर्धा इंचाचा तो टक्स होणार आहे. हा पहा किती छान असा सुंदर आपला गळा तयार झालेला आहे. घातल्यावरही किती छान युनिक असा वाटणार आहे. लेस लावली, लटकन लावले की गळा अगदी कितीही रुपयाचा ब्लाऊज असू देत त्याच्यापुढे हा किती महाग ब्लाऊज असेल त्याच्यापुढे हा ब्लाऊज किती सुंदर दिसेल. नक्कीच हा प्रयत्न करा असा कटिंग करायचा आणि घालायचा ब्लाऊज. आता आपण बाही कटिंग करू. बाही उंची आपली 4 आहे. त्याच्यामध्ये अस्तरचा ब्लाऊज असल्याने 1 इंच ॲड करायचा आहे. वरती 1 इंच पॉईंट टाकून घ्यायचा आहे शोल्डरसाठी. आपण दरवेळेला कट करतो. मी बाही तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बाही कटिंग करायची. छातीच्या चौथ्या भागाची घडी घालून घ्यायची 4 पदर आणि त्याच्यावरती पॉईंट टाकून घ्यायचा आहे. हाही इकडून 4 अधिक 1 5 इंचाचा घ्यायचा आहे आणि वरून कर्वसाठी म्हणजे काखेतल्या कर्वसाठी 3 इंचाचा आपण ड्रॉप घेणार आहोत खाली आणि त्या दोघांचा क्रॉस लाईन आखून त्या दोघांचा मध्य काढून आपण हा बाहीचा सुंदर असा शेप देणार आहोत. आता आपली बाही ड्रॉ झालेली आहे. आता आपण ही कट करून घेऊ. मधोमध नॉच मारून घेऊ जेणेकरून आपल्याला बाही लावताना स्टिच करताना खूप सोपी जाते. आता आपण पुढील दोन्ही भागाचे शेप देऊन घेऊ. तयार आहे आपली खूप छान अशी सिंपल इझी बाही कटिंग झालेली आहे आपली. आता आपण ही कापडावरती ठेवू. साडीचा आपला हा पीस आपण कट करून घेतला आहे. दोन्ही साईडला काठ आहेत. त्याच्यामुळे आपण दोन्ही भागाचा काठांचा उपयोग कमरेला आणि हाताला दोन्ही भागाला आपण करणार आहोत. खूप छान असा हा ब्लाऊज आपल्याला कटिंग करतानाच बघा किती छान असा दिसणारच आहे. तर शिवल्यावर किती सुंदर दिसेल. पहा आता आपण हे व्यवस्थित कटिंग केलेले बंद भागाकडून ही कटिंग ठेवायची आपल्याला बंद गळा. हे पहा हे 2 पदर आपण टाकून घेतलेले आहेत. एकाच ह्याच्याबरोबर दोन्ही भाग आपले कट होणार आहेत पाठचे पुढचे. हे पहा असं आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे हे कापड
अस्तर आपण व्यवस्थित कापडावरती ठेवलेलं आहे. व्यवस्थित गॅप देऊन आपण हा असा पॉइंट टाकून घ्यायचा आहे. अस्तराच्या बरोबर पाव ते अर्धा इंच इतका आपण मार्जिन बाहेर ठेवायचं आहे, कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असा पॉइंट टाकून घ्यायचे. व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे. का अस्तर सॉरी कापड हे सिल्की असल्याने आपल्याला हे ड्रॉ करायला लागतोय. नाहीतर आपण पटापट कटिंग करून झालो असतो. परंतु हे नायलॉनमध्ये अस्तर असल्याने, कापड असल्याने ब्लाऊज पीस प्रॉब्लेम होऊ शकतो. यासाठी आपण मार्किंग करून घेतले. आता आपण ही मार्किंग केले त्याप्रमाणेच हे कट करून घेऊ. व्यवस्थित कट करायचं आहे. कारण हे कापड खूप सुळसुळीत असल्याने कटिंग मागे पुढे होऊ शकते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता हा पुढचा भाग आपण ठेवलेला आहे तोही कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा कट करायचा आहे आपण. हाही भाग आपला झालेला आहे. आता उरला आहे तो पुढचा आपला. हे दोन्ही आपले पॅक येतात त्याच्यामुळे मधोमध कट करून वेगवेगळे करून घ्यायचे. ह्याही भागाची आपली कटिंग झाली. आता आपण हा शेप पुढील गळ्याचा वगैरे शेप आहे तो आपण कट करून घेऊ. व्यवस्थित असा आपण कट करणार आहोत. आपली ही कटिंग किती छान दिसणार आहे ते मी तुम्हाला पिक काढून दाखवतेच. खूप अशी कटिंग आपली छान झालेली आहे. त्यामुळे ब्लाऊज शिवायलाही आपल्याला सोपं पडणार आहे. व्यवस्थित अशी ही दोन्ही भागाची कटिंग झाली. आता आपला जो उरलेला भाग आहे म्हणजे हातासाठी आपल्याला आता आपण हे हाताला कापड कमी पडणार आहे. त्यासाठी आपण हा उरलेला भाग जो मागच्या भागातला उरलेला भाग आहे तो आपण असा पुढे ठेवायचा आणि हाताची कटिंग करून घ्यायची व स्टिच करताना तो जॉईंट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा भाग ठेवायचा आहे आपला आणि कटिंग करून घ्यायची बाहीची. व्यवस्थित अशी कट करायची आहे. आता आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. अस्तर प्लस कापड दोन्ही भागांचे. आता हा उरलेला जो भाग आहे तो गळपट्टीसाठी वगैरे आपल्याला उपयुक्त आहे, नॉटसाठी उपयुक्त आहे. आता आपण जे जे भाग कट केले ते व्यवस्थित असे तुम्हाला मी दाखवते. हे पहा, मागच्या भागाची आपण कटिंग केली होती. व्यवस्थित असा आपण ह्या गळ्याला कॅनव्हासही लावू शकतो किंवा गळा लावूनही पलटवू शकतो. जसं आपण दाखवले त्याचप्रमाणे तो गळा लावून आपण पलटवू शकतो. वरती लेसवर्क करू शकतो. हा पुढचा भाग आपला तयार आहे. हेही भाग आपण स्टिच करताना स्टिच करताना पूर्ण भाग शिवून घ्यायचे. हे पहा, व्यवस्थित अशी ही कटिंग ही झालेली आहे आपली. आता आपण फक्त आपली शिल्लक हाताची राहिलेली आहे तेही दाखवते मी तुम्हाला. ही पहा, व्यवस्थित अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे. जेवढे आपले प्रिन्स कट ब्लाऊजसाठी जेवढे भाग आपले आवश्यक असतात तेवढे भागाची आपली ही कटिंग झालेली आहे. खूप छान असा सुंदर ब्लाऊज दिसणार आहे हा स्टिच केल्यावरती. आता आपण हे दोन्ही भाग आपण मार्किंग करून घेतोय. फक्त हे दोन्ही भाग आणि खूप साधी आणि झटपट असा हा ब्लाऊज आपला तयार होतो. कोणताही कटोरी ब्लाऊजला, चार्टक्स ब्लाऊजला खूप वेळ जातो. परंतु प्रिन्सेस ब्लाऊज हा पटकन स्टिच होतो आपला. आणि आता त्या ब्लाऊजचे ट्रेंडसुद्धा आलेलं आहे. फॅशन आलेली आहे आता त्या ब्लाऊजची, प्रिन्स कट ब्लाऊजची. त्यामुळे हा ब्लाऊज बाजारात खूप चालतो आणि खूप उत्कृष्ट असा हा शिवल्यावरती दिसणार आहे. त्यामुळे नक्कीच अशी कटिंग करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही लिंक शेअर करा. थँक्यू.